युतीच्या गोटातून आता या क्षणाची मोठी बातमी। मुंबई महापालिका निवडणुका महायुती तर मुंबई वगळता इतर महापालिका स्वबळावर लढवण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। महायुतीचे नेते सध्या तरी एकत्र लढण्याची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात महायुती इतर महानगरपालिका वेगवेगळी लढेल अशी माहिती मिळतेय। मुंबईमध्ये मराठी मतं फुटू नयेत तसंच उत्तर भारतीय मतांचाही फायदा व्हावा यासाठी महायुती एकत्र लढेल, तर इतर महानगरपालिकांमध्ये आपापली ताकद असलेल्या ठिकाणी स्वबळ आजमावेल अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यातच मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे वारे वाहत असताना महायुती त्याचा मुकाबला एकीनं करेल अशी माहिती आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, मुंबई महानगरपालिका ही प्रत्येकासाठी महत्त्वाची, कारण आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका, त्यासाठी कशी रणनीती महायुतीकडून आखली जाते आणि इतर महानगरपालिकांसाठी काय प्लॅनिंग आहे? प्रज्ञा, सगळ्यात महत्त्वाचं आधी मुंबई महानगरपालिकेबद्दल कालच आपण पाहिलं ती प्रभाग रचनेची ऑर्डर निघालेली आहे आणि त्या ऑर्डरच्या नंतर आता महत्त्वाचं हेच आहे की प्रभाग रचनेच्या ऑर्डरच्या नंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती होणार की वेगवेगळ्या स्वबळावर पक्ष लढणार हे अजून निश्चित झालं नव्हतं। मात्र आता जी आपल्या सूत्रांची माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार मुंबईमध्ये महायुती एकत्र लढणार आहे। महायुतीतले जे पक्ष आहेत म्हणजे शिंदेगड आहे, भाजप आहे, एनसीपी आहे, हे एकत्र लढतील अशी दाट शक्यता आहे अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। कारण मुंबईमध्ये मराठी मतं ही मोठ्या प्रमाणात फुटली जातील जर हे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या स्वबळावर लढले तर। त्याचबरोबर राज आणि उद्धव ठाकरे यांचे देखील एकत्रीकरणाचे जे वारे वाहत आहेत किंवा त्या ज्या चर्चा सुरू आहेत, जर राज आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र आले तर मात्र खूप मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो आणि त्यामुळे जर वेगवेगळं लढलं गेलं तर मात्र या तिन्ही पक्षांना आपापल्या मतदारसंघामध्ये खूप मोठा फटका बसेल आणि तेच टाळण्यासाठी त्याचबरोबर उत्तर भारतीय मतं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या कडे आहेत। मात्र जर वेगवेगळे पक्ष लढले गेले तर त्यांचं देखील विभाजन होईल आणि हेच विभाजन आहे ते टाळण्यासाठी मुंबईमध्ये महायुती एकत्र लढेल अशी दाट शक्यता सध्या सांगितली जाते। याचबरोबर मुंबई सोडली तर इतर ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, मग ठाणे असेल, मग MMR रिजनमधल्या ठाणे, नवी मुंबई किंवा वसई विरार, मीरा भाईंदर, पुणे, नागपूर या ज्या सगळ्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये प्रत्येक पक्षाचं स्वतःचं असं वर्चस्व आहे। आता ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व आहे, नवी मुंबईमध्ये पाहिलं तर आपण भाजपचं मोठ्या प्रमाणात गणेश नाईक यांचं वर्चस्व आहे, पुण्यामध्ये भाजपचं वर्चस्व आहे, नागपूरमध्ये भाजपचं वर्चस्व आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांचं वर्चस्व आहे, अशा ज्या ज्या ठिकाणी त्या त्या पक्षाचं जे वर्चस्व आहे त्याच वर्चस्वाला धरून स्वबळावर निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याचा निर्णय देखील होऊ शकतो। त्यामुळे मुंबई वगळता इतर महानगरपालिका ज्या आहेत त्या महायुतीतले जे पक्ष आहेत ते स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। मात्र मुंबईच्या ठिकाणी महायुती एकत्र लढेल अशी देखील सूत्रांची माहिती आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या